नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाण्यातील यशोधन नगर येथील तमन्ना हाऊसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरती यशोधन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि आयसीयू नव्याने बनवण्यात आला आहे। या हॉस्पिटलचं भव्य उद्घाटन ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी रिबीन कापून केले आहे। यावेळी जगदाळे म्हणाले की परिसरात मध्यम आणि गरीब वर्गातील लोक राहतात। या रुग्णालयाच्या माध्यमातून येथील रहिवाशांना उत्तम आरोग्य सुविधा मिळेल। स्वयं रुग्णालयाचे एमडी डॉक्टर रोहित उमाशंकर पांडे यांनी श्रीमती प्रीती पांडे, डॉक्टर शुभम मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली एमएस सर्जन डॉक्टर आदित्य फडके, डॉक्टर अभिषेक शुक्ला आणि सुरेंद्र विश्वकर्मा यांच्या मदतीने हे रुग्णालय सुरू केलं आहे। यावेळी जनरल फिजिशियन आणि मेट्रोपोल रुग्णालयाचे एमडी राहुल पांडे हे विशेष उपस्थित होते। रुग्णालयाचे एमडी डॉक्टर रोहित पांडे म्हणाले की मध्यमवर्गीय आणि गरीब रुग्णांचे आरोग्य लक्षात घेऊन हे रुग्णालय तयार करण्यात आलं आहे। या रुग्णालयात सर्व क्षेत्रातील डॉक्टर उपलब्ध असतील। या परिसरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील नागरिकांना करण्यात आले आहे। सदर कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, बंधू भगिनी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उमाशंकर पांडे, समाजसेवक राजेंद्र देशमुख हे देखील उपस्थित होते। ये ऑपरेशन है, ऑपरेशन भी से यहाँ पर आइए, आराम से आइए, इसके तरीके से आइए। तो अंकल अंकल आप आइए। आमच्या या विभागामध्ये लोकमान्य नगर, सावरकर नगर विभागामध्ये एक चांगल्या प्रकारचं सोय व्हावी या दृष्टिकोनातून डॉक्टर पांडे माझ्याकडे आल्यानंतर त्यांना निश्चितपणे या ठिकाणची जागा दाखवली आणि या विभागातला नागरिक हा मध्यमवर्गीय नागरिक आहे। आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच प्रकारे या विभागातला कामगार वस्तीतला विभाग असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचे आरोग्य दृष्टीने सुविधा व्हावी या दृष्टिकोनातून एक यशोधन हॉस्पिटल म्हणून या ठिकाणी आज या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे। मी आशा करेन डॉक्टर पांडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या विभागातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्यमध्ये अशा प्रकारे चांगली सेवा मिळेल आणि जेणेकरून या विभागातील नागरिकांना याच ठिकाणी हवी ती सेवा उपलब्ध होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। थँक्यू सर। हा यशोधन नगरमध्ये हा आपला यशोधन हॉस्पिटल झालेला आहे। इकडचे जे रहिवासी आहेत ते तेवढं हाय पेइंग कॅपॅसिटीचे पेशंट नाही आणि लो लिव्हिंग कॅपॅसिटीचे पेशंट नाही आणि आपल्याकडे सुसज्ज सगळे तज्ञ डॉक्टर आहेत। आपल्याकडे डॉक्टर गिरीश धनावत सर ऑर्थोपेडिक सर्जन, सचिन पांडे सर ते यूरोलॉजिस्ट आहेत, मयूर कांबळे सर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, डॉक्टर शुभम आहेत। आपल्याकडे म्हणजे पूर्ण फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि या एरियासाठी जे पेशंटला गरज आहे की म्हणजे चांगला डिसेंट सिंगल रूम, ट्विन शेअरिंग, ट्रिपल शेअरिंग, जनरल वॉर्ड, आयसीयू हे आणि ऑपरेशन थिएटर हे सगळ्या फॅसिलिटी त्यांना भेटेल। त्यांचा कमी बजेटमध्ये त्यांचं ट्रीटमेंट होईल आणि चांगलं ट्रीटमेंट होईल। आणि आपल्याकडे येणारे जे डॉक्टर सगळे आहेत ते ज्युपिटर, बेथनी, कौशल्या, होरायझन हे सगळे मोठ्या ठिकाणी पण त्यांचं व्हिजिट असतात। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे।
आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कावेसर तलाव उद्यानाचे सुशोभीकरण ही हिरानंदानी इस्टेट आणि परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. मात्र गेली 10 वर्ष विभागातील कोणतीच विकास कामं न केलेल्या एका राजकीय पुढाकाराने काही नागरिकांना हाताशी धरून रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. याच विभागातील लोकप्रतिनिधींनी सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहत सुशोभीकरण कामाचे स्वागत केलं. उद्यानाचे सुशोभीकरण झाल्यास तलावाचे सौंदर्य खुलेल आणि सुरक्षितता अधिक वाढेल असा विश्वास येथील रहिवाशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे. हिरानंदानी इस्टेटमध्ये हिरानंदानी सिनियर सिटीझन फाउंडेशन, राष्ट्रीय योग ध्यान केंद्र, क्लब आणि सामाजिक संस्था आहेत आणि ठाणे महानगरपालिकेचे सार्वजनिक उद्यानाचे जे कावेसर तलावाच्या शेजारी आहेत त्यांचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली होती. त्या अनुषंगाने खासदार नरेश म्हस्के यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उद्यानाचे सुशोभीकरण होणार आहे. उद्यानात सद्यस्थितीमध्ये चालायला नीट जागा नाही. पायवाट निसरडी असल्याने ज्येष्ठ नागरिकांना चालताना त्यांचा तोल जातोय. सापांचा वावर आहे, त्यामुळे येथे चांगली पायवाट असणे आवश्यक आहे. हिरानंदानी इस्टेटमधील रहिवाशांच्या विनंतीवरूनच ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण प्रदूषण नियंत्रण विभागाने एकत्र बसून उद्यान प्रकल्प आराखडा बनवला. मात्र आपली पोळी भाजण्यासाठी सुशोभीकरणाला विरोध होत आहे. कावेसर लेक कॉन्क्रिटायझेशन असा ते अपप्रचार करत आहेत. वास्तविक कावेसर गार्डन ब्युटिफिकेशन असं वास्तव्य आहे. जर नागरिकांच्या काही सूचना असतील तर त्याचे स्वागत आहे असं प्रवीण नागरे यावेळी म्हणाले. नमस्कार, मी प्रवीण नागरे. मी जरी शिवसेना शाखा प्रमुख असलो तरी एक हिरानंदानी नागरिक म्हणून मी तुम्हा सर्वांना हा एक विषय सांगू शकतो की काही चुकीच्या पद्धतीने ह्या विषयाचं विषयांतर करून याला कावेसर लेक कॉन्क्रिटीकरण म्हटलं गेलं आहे. पण जो विषय महत्त्वाचा आहे तो आहे हे कावेसर गार्डनचं ब्युटिफिकेशन. आपण स्थानिक लोकांच्या मागणीनुसार, जे स्थानिक लोक, मी असेल किंवा बाकीचे हिरानंदानीचे जे सर्व वयोगटातली लोक आहेत, त्यांनी आपले खासदार म्हस्के साहेब आणि कमिशनर, म्युन्सिपल पार्टीचे कमिशनर यांच्याकडे हा विषय याची मागणी केली होती की आम्हाला ह्या गार्डनचा उपभोग घेता येत नाही आहे. ते गार्डन अनसेफ होत चाललं आहे, तिथे चालता येत नाही आहे, ग्रास अनइव्हन वाढलेला आहे. तर आणि हा जो तलावाचा परिसर आहे त्या तलावामध्ये काही लोक जात आहेत, तिथे वस्तू टाकतात, माशांसाठी तलाव घाण करतायत. त्या सगळ्या गोष्टीचं जतन आपण करून याचं ब्युटिफिकेशन करून सगळ्यांच्या वापराचा, कारण ही सार्वजनिक ठाणे महापालिकेची जागा असल्यामुळे तुम्ही ही करून द्या. म्हणून त्या हिशोबाने म्हस्के साहेबांनी पुढाकार घेतला. महापालिकेचे जे कमिशनर आहेत त्यांनी याचा पूर्णपणे आराखडा गार्डन डिपार्टमेंट, पोल्युशन डिपार्टमेंट, ट्रॅफिक डिपार्टमेंट, जे कोणते डिपार्टमेंट त्यांचे संबंधित आहे त्या सर्वांना बसून त्याचा आराखडा तयार केला आणि सर्वांना उपभोग घेता येईल, सर्वांच्या सेफ्टीसाठी असा हा प्लॅन त्यांनी बनवलेला आहे. आणि हा प्लॅन पूर्णपणे निसर्गाला उपयुक्त असा हा प्लॅन आहे, जिथे कुठे निसर्गाची हानी होणार नाहीये. आपण झाडं कोणतीही काढत नाही आहोत, एक पण झाड नाही काढत आहोत. पण इनफॅक्ट आम्ही मागच्या 2 दिवसापूर्वी तिथे प्लांटेशन केलं आणि छोटी छोटी प्लॅन्ट जी तलावाच्या बाजूला लावणार आहे, जेणेकरून तलावाची बाउंड्री तयार होईल. असे 3,500 प्लॅन्ट्स आपण तिथे लावणार आहोत, जेणेकरून छानसे बटरफ्लाय तिथे अट्रॅक्ट होतील. आणि तलावाच्या खूप लांब गार्डनमध्ये आपण मोठी मोठी झाडं, तामन, बकुळ अशी मोठी झाडं तिथे प्लॅन्ट केलेली आहे आणि अजून झाडं प्लॅन्ट करणार आहोत, जेणेकरून ही जागा वर्षानुवर्ष व्यवस्थितपणे जतन होईल आणि सर्वांच्या उपभोगाचं एक छानसं असं साधन बनेल. कोका मिळवायला ठाण्याला जे बाहेरची लोक येतात, मुंबईची लोक येतात किंवा इतर लोक येतात, ते इथे स्थायी व्हायला का बघतात? असं काय सोनं दडलं या जमिनीमध्ये? साधा प्रश्न जर कोणी एकमेकांना विचारला तरी त्याचं उत्तर मिळेल. मी स्वतः आर्किटेक्ट आहे, मला हे बोलायचं नव्हतं, पण मला वाटतं की बोलावं. आणि इन्सिडेंटली फारच व्यवस्थित मला माहिती आहे का मी काय बोलते. मी एक सामान्य नागरिक म्हणून जरी बोलले तरी सुद्धा एक माणूस म्हणून मला जे आवडते, काय आवडते, मला निसर्ग आवडते. निसर्गप्रेमी स्वतःला मी पण लेबल लावू शकते. पर्यावरणप्रेमी हा वेगळा लेबल कोणीही एकमेकांना लावायची गरज नाही. आम्ही सगळे इथे अति जास्त पर्यावरणप्रेमी आहोत, हेच आम्ही पुरवार करणार आहोत. कारण का माहिती आहे, आज आम्ही ह्या जागेच्या
निगासाठी, ब्युटिफिकेशन हा शब्द पण थोडा चुकीचा ठरेल. आपण जे पूर्वापासून माणसाचा इतिहास पॅलिओलिथिक आणि निओलिथिक एज पासून, स्टोन एज पासून आपण आज इथपर्यंत आलोय. तर आपण हे का आलोय, कसे येऊ शकलोय, आपण त्या धोतरमध्ये का नाही दिसत आहे इथे, आपण स्वतःला का अपडेट करतोय, आपण स्वतःला कसं सांभाळतोय. तर आपण निसर्ग हा आपलाच एक भाग आहे, माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. पंचमहाभूत म्हणजे निसर्गाचा एक भाग आहे. आपण जेव्हा या पृथ्वीवरची आपली यात्रा संपवणार तेव्हा आपण मातीमध्येच जाणार. नवीन जे वृक्ष जन्माला येते ते सुद्धा मातीतूनच येत असतं. आपण ज्याच्यामुळे टिकलोय ते सर्व काय आपला नैसर्गिक, आपण त्याला वेज म्हणू किंवा इतर काय म्हणू, ते सगळं सेंद्रिय जे जीव तत्व आहे त्याचाच भाग आहोत. तर आपण स्वतःची जर एवढी काळजी घेतो तर आपण स्वार्थी नाही का म्हणता येणार. आपण आपल्या परिसराची काळजी नाही घेतली, आपण या माती, ज्या मातीतून आपण जन्माला आलो आणि ज्या मातीने आपल्याला आज पालन पोषण करून या लेवलपर्यंत पोहोचवलं, आपली बुद्धिमत्ता, आपली एवढी विकास केला, त्या मातीला आपण एक ग्रॅटिट्यूड म्हणून जर कुठे काहीतरी त्याची संभाळ करायचा प्रयत्न करतोय. आय फेल टू अंडरस्टँड. दे कॉल दे आर इंटेलिजंट. आय फेल टू अंडरस्टँड. दे से दे आर गुड ह्युमन बिंग्स. ज्या तलावासंदर्भात आज आपण चर्चा करतोय त्या तलावाचं नाव कावेसर लेक आहे. कावेसरवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे कावेसर गावाची प्रॉपर्टी होती. आज आपण म्हणतो की 150 वर्षाची लेगसी या लेकला आहे. तर 150 वर्ष हिरानंदाने येऊन फार 20-25 वर्ष झाले, पण इतके वर्ष कोणी सांभाळलं? हे गाववाल्यांनी सांभाळलं. लोकल जे इथले रेसिडेंट्स आहेत त्यांनी हे सांभाळलं म्हणून बाकीच्यांना आज त्याचा आनंद उद्भवता येतो. तर मला त्या वादात नाही जायचं आहे. आता ॲज अ रेसिडेंट मी इथे शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून एकच गोष्ट विचारणी या सगळ्यांना की म्हस्के साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या मागणी खातर जे त्यांनी इथे काम करायला सुरू केलं त्याला तुमचा सपोर्ट आहे की विरोध आहे? तुम्ही सगळ्यांनी सांगावं. सपोर्ट आहे. म्हस्के साहेबांनी आम्ही सांगितलं म्हणून त्यांनी ते उचलून धरलंय. मुळात सपोर्टचा प्रश्नच कुठे येतोय? आम्हीच त्याचे मायबाप आहोत. जर इतक्या सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे तर हे कार्य झालं पाहिजे. जर सपोर्ट नसेल तर साहेबांना मी विनंती करेन की तो निधी त्यांनी दुसरीकडे वापरावा, कारण त्यांच्याकडे खूप कामं करण्यासाठी आहे. तर मी फक्त एवढंच म्हणेन की सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे. मोजके काही लोक आहेत जे एक ग्रुप बनवला ज्यामध्ये फक्त 10 लोक ॲडमिन असतील आणि तेच मेसेज करणार, बाकी कोणाला मेसेज करण्याची संधी पण नाही देणार, त्यामध्ये त्यांना एक्सप्लेन करण्याची संधी पण नाही देणार. ते चुकीचं आहे माझ्या. दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल रेल्वे गाडीतून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होते. एक लोकल ट्रेन या ट्रेनच्या बाजूने डाऊन दिशेने जात होती. त्याचवेळी दरवाजात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले आणि खाली पडले, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. रेल्वेमधून प्रवासी पडल्याचं पाहून काही प्रवाशांनी आरपीएफला याविषयी माहिती दिली. त्यानंतर जखमी प्रवाशांना कळव्यातील रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने लोकल निघाली होती. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली असता CSMT डाऊन दिशेने जाणारी लोकल समोरून आली. दोन्ही लोकल गाड्या बाजूने जात होत्या. मात्र कसारा CSMT लोकलच्या दरवाजातील उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले. त्यांच्या गाड्या या डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलच्या बाहेरील भागावर आढळल्या आणि 13 प्रवासी खाली पडले. एकामागून एक असे 13 प्रवासी लोकलमधून खाली पडले. त्यापैकी 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 3 जण जखमी असून त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. या तिघांचीही रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज सुरू झाली आहे. झुंज सुरू आहे. रेल्वे अपघात जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु रेल्वेमध्ये, मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत. असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय, कोणाचा हात नाही गेलाय, कोणाचा पाय नाही गेलाय, कोणी गेलेलंच नाहीये, असं एकही दिवस गेलेला नाहीये. प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी, हे जगाला एक आश्चर्यच आहे. खरं तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा, ते रेल्वे मंडळच वेगळं करा, कळलं का? अजूनही काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं, सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय. नुसता हा रेल्वे पुरता मध्ये विषय नाहीये.
मी त्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे. एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी, आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो. कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल, मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये. अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे. कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे. मी गेले इतके वर्षाचे मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातच ही रेल्वे कोलमडली कशासाठी? रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये. नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनोरेल, याने प्रश्न नाही सुटणार. हादसा हुआ ये बहुत दुख की बात है. कितनी जाने गई है ये अभी तक रेलवे ने घोषित नहीं किया है, लेकिन जाने जरूर गई. और ये घटना कैसे घटी, ये अपघात कैसे हुआ है, इसकी जानकारी संभ्रमित है. कोई स्पष्टता इसके बारे में नहीं हो रही है, क्योंकि जिस जगह पे ये अपघात हुआ है लोग गिरे हुए नजर आ रहे हैं. वो कैसे गिरे इसके बारे में रेलवे ना तो कोई जानकारी दे रही है, और इसके ऊपर हमारा भाष्य करना कोई योग्य नहीं है कि ऐसा मेरे जैसे आदमी ने ऐसे बारे में बयान देना ये गलत हो जाएगा. रेलवे ने इस पर स्पष्टता करनी चाहिए कि ये कैसा हुआ. आज जी लोकल ट्रेनची दुर्घटना घडली, त्याच्यामध्ये अप लोकल आणि डाऊन लोकल या दोन्ही लोकल च्या मधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले, काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले. त्यापैकी 10 लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल इकडे कळव्याला घेऊन येण्यात आलं. त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता, आणि बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले 2 पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलिट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे, आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाय इंजुरी आहे, हँड इंजुरी आहे, ते सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जी आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे. जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं 7 पेशंट्स, हे 7 पेशंट्स आता आउट ऑफ डेंजर आहेत. काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे, ते ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल. आणि 4 पेशंट्स 4 लोक जी आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं. तर एकूण 5 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. 2 लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे, आणि बाकी पेशंट 7 पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे. ही घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे. याच्यामध्ये राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. या इकडे शासनाकडनं सगळेच अधिकारी उपस्थित आहेत. रेल्वेचे IG पासून सगळेच त्यांचे अधिकारी या इकडे उपस्थित झालेले आहेत. या गोष्टीची गंभीर अशी चौकशी केली जाते आणि याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊन याच्यामध्ये योग्य ती कारवाई निश्चितपणे केली जाईल. याच्यामध्ये आत्तापर्यंत 14 लोक जे एफेक्टेड आहेत याच्यामधले 4 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, आणि बाकीचे लोक हॉस्पिटलला आहेत. यांच्यावरती औषध उपचार चालू आहे. त्याच्यामध्ये 2 जण ज्युपिटर हॉस्पिटलला आहेत, आणि शासनाने या संदर्भातली गंभीर दखल घेऊन टेक्निकल स्नॅगमुळे झाले की या गोष्टीची घटना कशामुळे घडली याची माहिती घेतली जाते. घटना घडली त्यावेळेस आम्हाला आमचे जे तलाठी मंडळ अधिकारी जिल्हा प्रशासनाकडनं तहसीलदार आहे, जिल्हा प्रशासनाकडनं आमची तातडीने जे आमची तलाठी मंडळ अधिकारी आहेत ते आता कळवा हॉस्पिटलला आहेत. कळवा हॉस्पिटलला एकूण 13 लोक आहेत तिकडे, त्यातले 3 लोक डेथ आहेत, झालेले आहेत. ते आम्ही सिव्हिल हॉस्पिटल आता शिफ्ट केलेलं आहे तिकडे. त्यानंतर उर्वरित जे लोक आहेत म्हणजे त्यांचे उपचार चालू आहेत ते कळवा हॉस्पिटलला उपचार घेत आहेत. त्याचे आमचे स्वतः तहसीलदार पण तिकडे आहेत.
जिल्हा प्रशासन तिकडे आहे. आता काही लोकांना आम्ही सिव्हिलला शिफ्ट केलं त्या साईडला. 2 हॉस्पिटल आहेत, एक कळवा हॉस्पिटल आहे आणि एक सिव्हिल हॉस्पिटल आहे. तर मग आपण त्या साईडला तिकडे शिफ्ट केलेलं आहे. तिकडे पण आता तलाठी आमचा जे आहे ते पंचनामा वगैरे, त्यांचे नातेवाईक कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे, हे सगळं करण्याचं काम चालू आहे. आतापर्यंत माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे, जे आता सिव्हिल हॉस्पिटलला आता आणि कळवा हॉस्पिटलला जे आता आलेले आहे ते कळवा हॉस्पिटलला टोटल 13 लोक आहेत. त्या 13 लोकांमध्ये 3 मयत आहेत आणि बाकीचे लोक जे आहेत ते उपचार घेत आहेत. त्यातला काही आता आकडा जो आहे तो आता थोड्या वेळ अजून कन्फर्म होईल, कारण की तिकडे आमची लोक आहेत, SDO आहेत, तहसीलदार आहेत, तिकडे माझं पूर्ण जिल्हा प्रशासनाची पूर्ण टीम तिकडे आहे. फक्त आम्हाला तेच बघायचं की अजून कोणी कॅज्युअलिटी आहेत का, ते आता आम्ही पटकन शिफ्ट करतो. आतापर्यंत आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 9 ब्रॉड डेड आहे, म्हणजे डेड बॉडीज आणलेली आहेत आणि एक कळव्याला डेड झालेलं आहे. 9 ॲडमिट आहेत, त्याला दोघांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं आहे, सिरियस आहेत. 7 पेशंट सध्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत आणि त्याच्यावर तिथं ट्रीटमेंट चालू आहे. आता एक्झॅक्ट कॉज जे कळते ते 2 लोकल एकत्र जाऊन काही एकमेकांना घासले गेल्या किंवा काहीतरी झालं लागले लोकांच्या आणि पडले लोक, 2 लोकांचे. एक कल्याणकडे जाणारे लोकल होती, एक मुंबईकडे जाणारे लोकल होती. तर ह्याच्यात आपल्याकडे 3 जे डेड बॉडी जे आलेत आपल्याकडे, एकाचं नाव राहुल गुप्ता आहे, तो 23 वर्षाचा, तो दिव्याचा राहणार आहे. सरोज केतन म्हणून 23 वर्षाचा एक दुसरा आहे, तो उल्हासनगरला राहणार आहे. आणि मयूर शाह म्हणून 50 वर्षाचा. अजून याचा आयडेंटिटी आम्हाला याच्या क्रेडिट कार्ड आणि याच्यावरनं डेबिट कार्डवरनं नाव कळतं आहे, पण राहणारा कुठला आहे बाकीची आयडेंटिटी पोलीसवाले कन्फर्म करत आहेत. 3 बॉडी आहे आणि एक ज्याला जी आहे ती कळवाचं ती आयडेंटिफाय झालेली आहे. बाकी आपली टीम सज्ज आहे. आपण जेव्हा ॲक्सिडेंटचं कळाला तेव्हा आपण इमिजिएटली तिकडे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर वगैरे सगळी टीम पाठवली होती आणि तात्काळ या पेशंटना नजदीकच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल इथे शिफ्ट करण्यात आलं आणि जे 3 बॉडी आहेत ते आपल्याकडे आलेले आहे. आता त्याची पंचनामा वगैरे चालू आहे आणि तात्काळ PM करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष. आज सकाळी ठाण्यात जी रेल्वे अपघात झालेला आहे आणि त्यात जवळजवळ 4 लोकांचा मृत्यू झालाय आणि जवळजवळ 8 लोक ही गंभीररित्या दुखापतग्रस्त झालेली आहेत. मला असं वाटतं की हे आज पहिल्यांदा नाही झालंय. जर तुम्ही सेंट्रल रेल्वेमध्ये माहितीचा अधिकार टाकलात तर माहितीच्या अधिकारात तुम्हाला कळेल की दर दिवशी किमान 10 ते 12 लोकांचा अपघातात मृत्यू होतो किंवा त्यांचे हात किंवा पाय हे त्यांना गमवावे लागतात. आणि याच्या विरोधात आम्ही सतत ह्याच्या आधीही बोलत होतो. आता आज जे ऍक्सिडेंट झालं त्यात आमच्या एका महाराष्ट्र सैनिकाने टिटवाळ्याच्या ऑलरेडी रेल्वे प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की एक मोठा ऍक्सिडेंट त्या भागामध्ये होऊ शकतो, पण रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामुळे तो प्रसंग टाळता आला नाही. त्याच्या जर पत्राची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असती तर एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला नसता, आज लोकांना जीव गमवावा लागलं नसतं. या सगळ्याच्या विरोधात आम्ही उद्या ठाण्यातील गावदेवी मैदान येथून एक मोर्चा काढतोय आणि हा मोर्चा रेल्वे प्रशासनावर ठाणा रेल्वे स्टेशन येथे जाणार आहे. माझी सर्व प्रवाशांना विनंती आहे की जर तुम्हाला ह्या सर्व प्रसंगातून बाहेर यायचं असेल किंवा तुमच्या जवळच्या कोणाला गमवायचं नसेल तर उद्या होणाऱ्या आमच्या या मोर्चात तुम्ही सामील व्हा. आज मुंब्रा येथे जी रेल्वे अपघाताची घटना घडली त्यात 5 व्यक्ती हे दुर्दैवी मृत्यू पडलेले आहेत. प्रत्येक वेळी या घटना दुर्दैवीत असं सांगून याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतं, पण हा अपघात का झाला, कशामुळे झाला याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आज आपण बघितलं की सकाळी मुंबईवरून कर्जतला जाणारे लोकल आणि कसाऱ्यावरून मुंबईला जाणारे लोकल, या लोकलच्या दोघांचं घर्षण झाल्यामुळे ह्या व्यक्ती ह्या ट्रेनमधून पडून यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. या मृत्यू ज्या लोकांचा झाला आहे यांना तात्काळ रेल्वे प्रशासनाने 25 लाखाची मदत जाहीर करावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करतो. आमदार आपल्या दारी या जनसंवाद उपक्रमांतर्गत ठाणे शहर ज्येष्ठ आमदार जनसेवक संजय केळकर प्रत्यक्ष सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्याशी सुसंवाद साधतायत, जनतेच्या समस्या ऐकून घेत आहेत. आमदार केळकर यांचा 253वा आमदार आपल्या दारी हा उपक्रम स्वस्तिक प्लाम सोसायटी ब्रह्मांड ठाणे येथे पार पडला. समाजसेवक ब्रह्मांड कट्टा, संस्थापक भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष व एक भारत श्रेष्ठ अभियानाचे संयोजक राजेश जाधव यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमास आसपासचा परिसर व ठाणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी गृहसंकुलन विषयक समस्या, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, रस्ते वाहतूक, स्त्रिया व लहान मुले यांची दैनंदिन सुरक्षितता, व्यसनी गर्दुल्यांची गृहसंकुलन परिसरातील वाढती संख्या
आरोग्य व्यवस्था, सुशोभीकरण, सार्वजनिक शौचालय, सांडपाण्याचा निचरा, सांस्कृतिक उपक्रमांसाठी सभागृह व कलादालन अशा अनेक मागण्या व समस्या आमदार केळकर यांच्याकडे मांडल्या. आमदार केळकर यांनी सर्व अर्ज स्वीकारले. त्यानंतर प्रत्येक अर्जावरती उपस्थितांशी थोडक्यात चर्चा देखील केली. ब्रह्मांडाचे रहिवासी असलेले ज्येष्ठ साहित्यकार कैलासवासी दाजी शास्त्री पणशीकर यांना नुकतीच देवाज्ञा झाली. ब्रह्मांड परिसरातील सांस्कृतिक केंद्र उभारण्यास त्यास दाजी शास्त्री पणशीकरांचं नाव द्या असं अर्ज प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर व राजेश जाधव यांनी दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील रहिवाशांतर्फे हा अर्ज देण्यात आला. या सर्व अर्जावरती सखोल अभ्यास करून त्यावरती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन आमदार केळकर यांनी दिलं आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक मनोहर डुमरे, विकास पाटील, स्वप्नाली साळवी, रवी रेड्डी, महेश जोशी, अनंत पाटील, वर्षा गंधरे, ऋतुजा देशपांडे, स्नेहल जोशी, महेंद्र देशमुख, व्ही शिवकुमार, सुहास भाकरे, विजयराज बोधनकार, बापू भोगटे, तुकाराम पवार, रोहित प्रभू, उषा रायचौधरी, SR यादव, अनिल आठवले, पांडुरंग पट्टेकर, दिनकर वाघमारे, प्रगती जाधव, सुनील नरे तसेच परिसरातील सोसायटीचे पदाधिकारी, सामाजिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.